नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओ हे प्रो सारखे कसे अपलोड करायचे ते मी सांगणार आहे, ज्याच्याने तुमचे व्ह्यूज जे आहेत ते वाढणार आहेत। तर आजचा जो ट्युटोरियल आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण बऱ्याच जणांचे व्ह्यूज येत नाही शॉर्ट व्हिडिओला अपलोड करूनही, कारण बऱ्याच जणांना अपलोडिंगची मेथडही माहीत नसते। तर कशा प्रकारे आपण व्हिडिओ हा अपलोड केला पाहिजे याविषयी मी डिटेलमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करायचं काय आहे, तुम्हाला आधी यूट्यूब ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। ओके, यूट्यूब ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला प्लसचा आयकॉन दिसेल, तर प्लसच्या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। तर बघा खाली तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स येतील, तर आपल्याला करायचं काय आहे, शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायचा आहे, म्हणून मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे। तर चला बघा शॉर्ट व्हिडिओ जो आहे तो अपलोड करून घेऊयात गॅलरीला जाऊन। तर बघा या ठिकाणी मी शॉर्ट व्हिडिओ जो आहे तो माझा अपलोड केलेला आहे, ठीक आहे। तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, माझा जो व्हिडिओ आहे तो 41 सेकंडचा आहे। आता बघा लिमिट जी आहे शॉर्ट व्हिडिओची ती वाढलेली आहे, म्हणजे 3 मिनिटांपर्यंत तुम्ही शॉर्ट व्हिडिओ जो आहे तो अपलोड करू शकता, ठीक आहे। तर बघा या ठिकाणी डन करायचं आहे। ओके, डन केल्यानंतर या ठिकाणी बघा प्रोसेसिंगमध्ये तुमचं जे व्हिडिओ आहे तो जाणार आहे। प्रोसेसिंगला थोडा वेळ लागू शकतो, जसं तुमचा व्हिडिओ असेल, लेंथ असेल त्यानुसार प्रोसेसिंगला टाईम लागतो, ठीक आहे। लॉंग असेल, जास्त 3 मिनिटापर्यंतच असेल तर थोडा वेळ लागेल, ठीक आहे। तर बघा या ठिकाणी आपला हा व्हिडिओ प्रोसेस झालेला आहे, ठीक आहे। तर प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला करायचं काय आहे, या ठिकाणी तुमचा असा इंटरफेस येईल। तर बघा इथं ॲड साऊंडवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर ॲड साऊंडवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला करायचं काय आहे, ही खूप व्हायरल ट्रिक आहे, कारण याच्यानेच तुमचा व्हिडिओ जो असतो व्हायरल होत असतो, कारण जे ट्रेंडिंग म्युझिक असतात त्याच्यावर आपल्याला जायचं आहे। तर बघा या ठिकाणी ट्रेंडिंग म्युझिक जेही असतील तर त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे, ठीक आहे। तर बघा या ठिकाणी ट्रेंडिंग म्युझिक या ठिकाणी बरेच असे आहेत, तुम्ही जेही तुम्हाला वाटेल ते तुम्ही ट्रेंडिंग म्युझिकवर क्लिक करू शकता। सपोज मी आता ही जी म्युझिक आहे ती घेतलेली आहे। तर या ठिकाणी करायचं काय आहे, आपल्याला म्युझिक घेतल्यानंतर तुम्हाला इथं ॲरोवर क्लिक करायचं आहे। ॲरोवर क्लिक केल्यानंतर म्युझिक जे असेल तुमचं ॲड होणार आहे, आणि ॲड झाल्यानंतर बघा व्हॉल्यूम जो आहे तो म्युझिकचा एकदम 0वर ठेवायचा आहे, म्हणजे तुम्ही हे ॲड केलेलं आहे पण तो म्युझिक जे आहे ना ते तुम्हाला 0 ठेवायचं आहे, ठीक आहे। हे झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। तर बघा नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुमचा हा असा इंटरफेस तयार होईल। या ठिकाणी तुमचं 50% काम हे झालेलं आहे, अजून 50% काम हे बाकी आहे व्हिडिओ अपलोडिंगसाठी। बघा तर या ठिकाणी व्हिडिओचं मेन इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी किंवा व्ह्यूज वाढण्यासाठी आपल्याला काय, या ठिकाणी 99% लोक हे चूक करत असतात। तर पहिली चूक अशी थंबनेल, पहिली चूक अशी असते इग्नोरिंग थंबनेल, म्हणजे थंबनेल हे लावतच नाही। शॉर्ट व्हिडिओला जोपर्यंत तुम्ही थंबनेल लावणार नाही तोपर्यंत तुम्हाला समजणारच नाही की नेमकं व्हिडिओ कुठल्या बेस। सेकंड मिस्टेक अशी असते तुमची की लेस कीवर्ड अँड बोरिंग टायटल्स, मग कीवर्ड्स तुमचे महत्त्वाचे असतात। टायटल हे शॉर्ट व्हिडिओला असते की व्हिडिओ डायरेक्टली पब्लिक करणं, ही थर्ड मिस्टेक खूप मोठी आहे। व्हिडिओ डायरेक्ट पब्लिक करतं त्याच्याने होतं काय, व्हिडिओ जो अल्गोरिदमला टेस्ट करायला वेळच भेटत नाही, त्याच्यामुळे व्हिडिओ हा कुठे अल्गोरिदम घेऊन जातो, रॉंग ऑडियन्सकडे व्हिडिओ गेला तर आपल्या व्हिडिओची पुश कमी होते आणि त्याच्याने आपले व्ह्यूज जे असतात ते कमी होत असतात, ठीक आहे। तर तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। तर बघा या ठिकाणी तुम्हाला करायचं काय आहे, आता आपल्याला या ठिकाणी टायटल जे आहे ना ते टाकून घ्यायचं आहे। बघा टायटल माझा आता हा व्हिडिओ होता, तरी मी टायटल जे आहे ते कॉपी करून ठेवलेलं आहे, ठीक आहे। तर बघा थंबनेल 2 मिनिटात बनवा मोबाईलवर, तर थंबनेल कसं बनवायचं ते मी याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे। तर या ठिकाणी मी कॉपी पेस्ट करून घेते, ठीक आहे। थंबनेल टाकल्यानंतर टायटल टाकल्यानंतर तुम्हाला इथं कीवर्ड्स टाकायचे आहेत। पहिला कीवर्डचं तुमचे शॉर्ट हे राहणार आहे, शॉर्टचं कीवर्ड, आणि सेकंड जे असेल मग ते तुम्ही चॅनल रिलेटेड म्हणा किंवा तुमच्या टॉपिक रिलेटेड कुठलाही टाकू शकता, ठीक आहे। तर तुमच्या याच्यानुसार तुम्ही या ठिकाणी थंबनेल जे आहेत ते ॲड करू शकतात, ठीक आहे। तर बघा करायचं काय आहे, या ठिकाणी तुमचा व्हिडिओ जो आहे तो झालेला आहे डन। तर बघा या ठिकाणी तुम्ही सगळ्या ह्या गोष्टी, आता इथपर्यंत तुमचं प्रोसेसिंग झालं असेल। आता तुम्हाला करायचं काय आहे, अपलोड शॉर्टवर क्लिक करायचं आहे, ठीक आहे। आता अपलोड शॉर्टवर क्लिक केल्यानंतर आपण आता आपलं 50% जे काम आहे ते करणार आहोत, म्हणजे आपल्याला करायचं काय आहे, नेक्स्ट YT स्टुडिओ ओपन करून घ्यायचं आहे, ठीक आहे। YT स्टुडिओ ओपन केल्यानंतर आपल्याला जायचं आहे कंटेंटवर, कंटेंट टाईप जो असतो त्याच्यावर आपल्याला जायचं आहे। तर बघा या ठिकाणी आल्यानंतर आपला जो शॉर्ट व्हिडिओ आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे, ठीक आहे। तर बघा या ठिकाणी जो आपला शॉर्ट व्हिडिओ आता अपलोड होत आहे
तर या ठिकाणी आपल्याला शॉर्टवर क्लिक करून शॉर्ट व्हिडिओ अपलोड होत आहे. आता आपल्याला इथं एडिटिंग करून घ्यायची आहे. तर शॉर्टवर क्लिक करायचं, एडिट ऑप्शन म्हणायचं. या ठिकाणी बघा आता 50% काम आपण करणार आहोत. तर बघा इथं शो मोरवर क्लिक करायचं आहे. टायटल आपण ऑलरेडी टाकलेलं आहे, तर टायटल जे आहे त्याला कॉपी करायचं आहे. ठीक आहे, टायटल कॉपी केल्यानंतर तुम्हाला ॲज इट इज डिस्क्रिप्शनमध्ये टायटलला पेस्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता बघा डिस्क्रिप्शनमध्ये आपण शॉर्टमध्ये डिस्क्रिप्शन देणार आहोत की नेमकं आपल्या व्हिडिओमध्ये काय सांगितलेलं आहे. आणि इथं चुका करतात तुम्ही, ना टायटल देता ना तुम्ही डिस्क्रिप्शन, टॅग्स, कीवर्ड्स काहीच नाही देत. ठीक आहे, बघा आता या ठिकाणी मी डिस्क्रिप्शन जे होतं माझं ते मी इथं लिहून ठेवलेलं आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी परत मी डिस्क्रिप्शन जे आहे ना माझं ते कॉपी करून घेणार आहे. मी नोटपॅडचा यूज करते, मला डेटा बनवून ठेवायला आवडतं, कारण मी एकदमच सगळे कामं म्हणजे आपल्याला त्याच वेळेस सगळ्या गोष्टी नाही सुचत, म्हणून मी डेटा आधी तयार करून घेते. ठीक आहे, आता आपल्याला या ठिकाणी कीवर्ड्स जे आहेत ना ते पण मी इथं लिहून ठेवलेले आहेत. तर बघा या ठिकाणी कीवर्ड्ससुद्धा मी या ठिकाणी कॉपी करून घेणार आहे. ठीक आहे, तुम्हीसुद्धा अशा प्रकारे करू शकतात, म्हणजे तुमचं काम जे आहे ते फास्टली होईल. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी मी कीवर्ड्ससुद्धा घेतलेले आहेत, ते पण मी इथं कॉपी करून नंतर या ठिकाणी पेस्ट करून घेणार आहे. ठीक आहे, बघा या ठिकाणी पेस्ट केलेले आहेत. आता बघा एवढं काम झाल्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये आपण टायटल, डिस्क्रिप्शन आणि कीवर्ड्स वगैरे टाकलेले आहेत. आता आपल्याला करायचं काय आहे, या ठिकाणी आल्यानंतर टॅग्स हे द्यायचे आहे. ठीक आहे, तर बघा टॅग्स पण मी या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत. तर टॅग्ससुद्धा मी या ठिकाणी कॉपी पेस्ट करून घेणार आहे. ठीक आहे, तर तुमच्या याच्यानुसार तुम्ही इथं टॅग्स देऊ शकतात. 5-10 टॅग्स तुम्हाला जेवढे द्यायचे असतील तेवढे तुम्ही टॅग्स या ठिकाणी देऊ शकतात. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी अशा प्रकारचे टॅग्स तुम्ही देऊ शकतात. ठीक आहे, तर एवढे टॅग्स आता तुम्ही मल्टिपल देऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. आता मेन गोष्ट काय, तुम्हाला तुमचं चॅनल हे कुठल्या रिलेटेड आहे ते कॅटेगरी सिलेक्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. मी माझी कॅटेगरी जी आहे ते एज्युकेशन सिलेक्ट केलेली आहे. याच्याने यूट्यूबला मेसेज जातो की हे चॅनल कुठल्या ऑडियन्सला दाखवायचं आहे, हे अल्गोरिदमला समजतं आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, इथपर्यंत आल्यानंतर तुम्हाला करायचं काय आहे, जर तुमचा व्हिडिओ अपलोड झाला असेल तर या ठिकाणी तो अनलिस्टेड करून ठेवायचा. ठीक आहे, अनलिस्टेड करणं खूप महत्त्वाचं असतं. जर तुम्ही डायरेक्टली पब्लिक केला तर तुमचा व्हिडिओ अल्गोरिदमला, यूट्यूबच्या अल्गोरिदमला समजायला वेळ लागतो. ठीक आहे, आणि तुम्ही करून दिला अपलोड तर तो रॉंग ऑडियन्सकडे जर गेला तर तुमचं पुश जे आहे ना ते कमी होईल, त्याच्याने तुम्हाला व्ह्यूज येणार नाही आणि तुमचा व्हिडिओ तिथंच फ्लॉप होईल. तर या ठिकाणी तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी अनलिस्टेड करायचं आणि व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर मग आपल्याला पब्लिक करायचं आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्ही सेव्ह करायचा आहे व्हिडिओ, आणि सेव्ह झाल्यानंतर मग तुम्ही तो व्हिडिओ जो आहे ना तो अपलोड, अशा प्रकारे तुम्ही जो तुमचा शॉर्ट व्हिडिओ आहे तो अपलोड करू शकतात. खूप महत्त्वाची माहिती आहे. स्टेप बाय स्टेप तुम्ही या प्रोसेस केल्या तर तुम्हाला नक्कीच या गोष्टींचा फायदा होणार आहे. आणि व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा, नसेल समजला तर रिपीट असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.